नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाचा निर्णय होईपर्यंत विधान परिषदेचं कामकाज चालू न देण्याची विरोधकांसह शिवसेनेची ही आक्रमक भूमिका. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. म्हैसाळ इथल्या स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणाची पाळंमुळं कर्नाटकमध्येही. म्हैसाळ गावाला भेट दिल्यानंतर सभागृहात निवेदन करणार आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती. राज्यातल्या जलयुक्त शिवार योजनेचं त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण करणार जलसंधारण मंत्री राम शिंदे यांची विधानसभेत माहिती. म्हैसाळ अवैध गर्भपात प्रकरणातला मुख्य आरोपी खिद्रापुरेला बेळगावातून अटक. 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. नक्षली चळवळीला पाठिंबा देऊन देशविघातक कृत्य केल्याबद्दल दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी.एन. साईबाबा आणि 4 जणांना गडचिरोली सत्र न्यायालयानं ठोठावली. आजन्म कारावासाची शिक्षा. राज्यात 10वीची परीक्षा सुरू. कॉपीला आळा घालण्यासाठी भरारी पथक तैनात. आणि बंगळुरू इथं रंगतदार ठरलेल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं मिळवला 75 धावांनी विजय. आता सविस्तर वृत्त. निवडणूक प्रचारात सैनिकांच्या पत्नीबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी आमदार प्रशांत परिचारक यांना तातडीनं निलंबित करावं ही मागणी करत विधान परिषदेत आज विरोधकांसह शिवसेनाही आक्रमक झाली. सदनाच्या भावना लक्षात घेऊन सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. त्यापूर्वी सकाळी कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. परिचारक यांच्या निलंबनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनीही प्रस्तावाला समर्थन दिलं. सरकारकडून यासंदर्भात स्वतःहून गुन्हा दाखल करण्यात यायला हवा होता असं सांगून परिचारक यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी लावून धरली. परिचारक यांचं वक्तव्य निंदनीय आहे. त्यांचं समर्थन कोणीच करू शकत नाही असं सांगून सभापती आणि मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षाच्या गटनेत्यांची बैठक घेऊन निर्णय घ्यावा असं आवाहन सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. सभापतींनी याविषयी चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री आज वेळ देऊ शकत नाहीत त्यामुळे आजच्या बैठकीबद्दल अनिश्चितता असल्यानं कामकाज तहकूब केल्याचं सांगितलं. सांगलीतल्या म्हैसाळ इथं अवैध गर्भपात केंद्र चालवून अनेक स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणं उघडकीस आली आहेत. या प्रकरणावर आज विधानसभेत विरोधी पक्षांनी हा मुद्दा उपस्थित केला. जन्मदराबाबत शासनानं अनेक कार्यक्रम हाती घेतले मात्र प्रत्यक्षात याबाबत शासनाला अपयश आलं असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात केला. आरोग्यमंत्री जबाबदारी घेणार आहेत का? महिला बाल मंत्री जबाबदारी घेणार आहेत का? राज्याचे गृहमंत्री जबाबदारी घेणार आहेत का? ही जबाबदारी स्वीकारून ते राजीनामा देणार ना अध्यक्ष महोदय. जर या खाते चालवण्यामध्ये जर इथे सक्षम राहिले नाही तर राज्यामध्ये असेच मृत्यू जर उडत राहिले अध्यक्ष महोदय तर मग मुलीचा जन्म स्वागत करा हे फक्त पोस्टरवर आपण पाहतो अध्यक्ष महोदय. प्रत्यक्ष कृती करण्यामध्ये या शासनात अपयश आलेलं अध्यक्ष महोदय ही आमची मागणी आहे. या घटनेची नैतिक जबाबदारी आरोग्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची असल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी केली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा घटना होत आहेत अध्यक्ष महोदय. म्हणून आमची मागणी आहे की हा अतिशय गंभीर प्रश्न सामाजिक प्रश्न आहे आणि म्हणून या संबंधात जे डॉक्टर आहेत त्यांना ताबडतोब अटक करण्याचं काम सरकारने अजून केलेलं नाही. एकाच डॉक्टरला अटक केलेली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांचं गृहमंत्र्यांची नैतिक जबाबदारी आहे. त्यांनी खरं म्हणजे राजीनामा दिला पाहिजे. आपल्या राज्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना होत आहेत आणि या बाबतीत राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री जबाबदार असताना महिला बाल कल्याण विभागाचे मंत्री जबाबदार असताना या तिघांच्या अध्यक्ष महोदय कृतीतून कोणतंही काम याच्यातनं या गोष्टी थांबतील असं दिसत नाही आणि म्हणून आमची मागणी याची चर्चा सभागृहात व्हावी. याबाबत विरोधकांना उत्तर देताना शासन या प्रकरणाची गंभीर दखल घेत असून सर्व गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्यात येईल असं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. गंभीर आहे. शासन याची गंभीर दखलही घेत आहे. या संदर्भात शासनाच्या वतीने निवेदनही करण्यात येईल आणि अशा सर्व गुन्हे करणाऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा करण्याच्या दृष्टिकोनातून शासन लक्ष देईल हे मात्र शासनाची भूमिका आहे. सांगलीतल्या म्हैसाळ इथं उघडकीला आलेल्या स्त्रीभ्रूण हत्ये प्रकरणात अनेक नामवंत डॉक्टर सहभागी असून शेजारच्या कर्नाटक राज्यात त्याची पाळंमुळं गेल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सभागृहाला दिली. मुख्य आरोपी अटकेत असला तरी अजून बराच तपास बाकी आहे. उद्या तिथे भेट दिल्यानंतर सभागृहात सविस्तर निवेदन करू असं डॉ. सावंत यांनी सांगितलं. विरोधी सदस्यांनी या विषयावर दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी नाकारल्यानंतर ते बोलत होते. ही घटना 2009 सालापासून सुरू आहे.
2009 सालापासून सतत अशा प्रकारचे गर्भपाताचे प्रसंग या हॉस्पिटलमध्ये होत होते आणि 2013, 2014, 2015 आणि आता पण झालेले आहेत. याच्या बाबतीमध्ये पोलीस तपास होत आहे. एका डॉक्टरला अटक झाली आहे, जो मुख्य डॉक्टर आहे त्याला अटक झाली आहे, त्याच्या पत्नीला अजून अटक झालेली नाहीये. तपासाची दिशा ठरलेली आहे, तपास होत आहे. त्यामुळे माझी अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की एकदा तपास पूर्ण होऊ देत. मी उद्या सकाळी त्या जागी भेट देणार आहे. ही भेट झाल्यानंतर आपल्याला मी जे काही निवेदन आहे ते अतिशय समग्रपणे करू इच्छितो. मला कोणालाही पाठीशी घालायचं नाहीये. मुंबई शहर आणि उपनगरातल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या वेळी अतिरिक्त चटई क्षेत्राचा वापर करूनही नियमानुसार म्हाडाला द्यायच्या सदनिका न दिल्याप्रकरणी जबाबदार असणाऱ्या विकासकांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज विधानसभेत केली. अशा प्रकारची 432 प्रकरणं उघडकीला आली असून त्यात 1,34,000 चौरस फूट इतकं चटई क्षेत्र वापरण्यात आल्याचं वायकर म्हणाले. मुंबई रस्ते दुरुस्ती प्रकरणी आयुक्तांची चौकशी सुरू असून त्यावर कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. भाजपा सदस्यांनी विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याचा आग्रह धरला. त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार पाठिंबा दिल्यानं सभागृहात काही काळ गदारोळ झाला. जलयुक्त शिवार योजनेसाठी येणाऱ्या शासकीय निधीशिवायचा इतर निधीचं नियोजन रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर केलं जाईल अशी माहिती जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. या निधीत देवस्थानं, कंपन्या आणि लोकसहभागाचाही समावेश आहे. जलसंधारण खात्याची फेररचना करण्यासाठी जनतेच्या आणि लोकप्रतिनिधींच्या सूचना घेतल्या जातील असंही ते म्हणाले. राज्यात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार योजनेचं लेखापरीक्षण त्रयस्थ संस्थेमार्फत केलं जाईल. आतापर्यंत या योजनेसाठी सुमारे 4,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. या विषयावर सत्तारूढ सदस्यांनी उपस्थित केलेल्या नियम 293 अन्वयेच्या चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यात या योजनेमुळे 41.5 टीएमसी पाणीसाठा झाल्याचंही ते यावेळी म्हणाले. या वर्षापासून लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच नवीन गावं निवडण्यात येतील असं मंत्री म्हणाले. या योजनेत केवळ कंत्राटदाराचाच फायदा झाला असून त्यातील असंख्य चुका सुधारल्याशिवाय ती यशस्वी होऊ शकत नाही अशी टीका यावेळी चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. या योजनेचं नाव बदलून जलयुक्त शिवार असं करावं अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली. या योजनेत अनेक तांत्रिक चुका, अवास्तव खर्च, सुमार दर्जाची कामं झाल्याची बोचरी टीका राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात केली. या योजनेनंतरही अनेक ठिकाणी तीव्र पाणी टंचाई जाणवते आहे. त्या ठिकाणी टँकर त्वरित सुरू करावेत अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली. या चर्चेआधी उत्तरे वेळेवर न आल्यानं आजच्या कार्यक्रम पत्रिकेतील तिन्ही लक्षवेधी सूचना अध्यक्षांनी पुढे ढकलल्या आणि याच्या निषेधार्थ विरोधकांनी सभात्याग केला. प्रत्येक जिल्ह्यात एक कृषी विद्यालय उभारून शेतकऱ्यांना कृषी प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. नाफेडमार्फत तूर खरेदी सुरू ठेवून शेतकऱ्यांना दिलासा देऊ असं ते म्हणाले. उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी अभियानाची गुढीपाडव्यापासून सुरुवात केली जाणार आहे. कांद्याला आणि तूर डाळीला हमीभाव मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विधान भवनाच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन केलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावर कांद्याबरोबरच तूर फेकली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी हेही या आंदोलनात सहभागी झाले होते. सरकारविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या शेट्टींसह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तूर खरेदी संदर्भात कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सरकारची भूमिका प्रसारमाध्यमांकडे स्पष्ट केली. सर्व गोडाऊन हाऊसफुल आहेत. आम्ही आता प्रायव्हेट खाजगी गोडाऊन सुद्धा घेण्याचा आदेश दिलेला आहे. तर निश्चितपणानं या राज्यातल्या शेतकऱ्यासाठी किती तिजोरीतला पैसा द्यावा लागला तरी सरकार मागं पुढे पाहणार. सैनिक पत्नी आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी आमदार प्रशांत परिचारक यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याच्या मागणीसाठी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह विरोधकांनी विधानभवन परिसरात घोषणाबाजी केली. वक्तव्य अपने देश के सैनिकों के और उनके परिवार के बारे में कहा था, उसके खिलाफ हमने विधान परिषद में आज मांग रखी है कि उस विधायक का विधायक पद पूरी तरह से निकाल देना चाहिए, उसका सदस्यत्व रद्द करना चाहिए और हम इस मांग पे पूरी तरह से कायम है. जब तक उसका सदस्यत्व रद्द नहीं होता तब तक हम विधान परिषद का कामकाज चालू नहीं होने देंगे.
सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ इथं उघडकीस आलेल्या अवैध गर्भपात प्रकरणातला प्रमुख आरोपी होमिओपॅथी डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरे याला सांगली पोलिसांनी आज सकाळी बेळगाव इथं अटक केली. म्हैसाळ इथल्या भारतीय रुग्णालयावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर खिद्रापुरे 3 दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासह फरार झाला होता. पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज ग्रामीण पोलिसांच्या पथकानं आज खिद्रापुरे याला बेळगावातून अटक केली. या रॅकेटमध्ये खिद्रापुरे याच्यासोबत आणखी 5 डॉक्टर आणि त्याचे 3 दलाल कार्यरत होते असं तपासात निष्पन्न झालं असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. भारतीय रुग्णालयात सुरू असलेलं अवैध गर्भपात केंद्र गेल्या 8 वर्षांपासून चालवण्यात येत होतं असंही पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज म्हैसाळ इथं बंद पाळण्यात आला. म्हैसाळमधली घटना गंभीर आणि संतापजनक असून या प्रकरणातल्या सर्व दोषींवर कारवाई होणार असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. विजया रहाटकर यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत सांगितलं. राज्यात तालुका स्तरावर पथकं तयार करत असून त्यात आरोग्य विभागाबरोबरच पोलीस आणि महसूल विभागातले अधिकारी असतील असंही त्यांनी सांगितलं. यंत्रणा अधिक सक्षम करणं गरजेचं असल्याचंही त्या म्हणाल्या. यापूर्वी घातलेल्या छाप्यांमध्ये चौकशी करूनही ज्यांनी कारवाई केली नाही त्या आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश रहाटकर यांनी दिले आहेत. मध्ये कलेक्टरांच्याकडे एक निनावी पत्र आलं होतं. ते निनावी पत्र आलं आहे, त्यानंतर कलेक्टरनी सांगितलं आहे आणि ऍक्शन झालेली आहे असं मला आता काही दिसलेलं नाहीये. त्यामुळे या सगळ्या विषयाची चौकशी करण्याचे आम्ही निर्देश हे कलेक्टरांना दिलेले आहेत. याच्यामध्ये जे कोणी चौकशीला गेले होते आणि ज्यांनी ही माहिती व्यवस्थित आणलेली नाहीये त्या सगळ्या व्यक्तींना ताबडतोबीनं कारवाई, जी काही प्रोसिजर आहे कारवाईची ती करायला सांगितलेली आहे. जे काही ते हॉस्पिटल सुरू केलेलं आहे ते कोणी सुरू केलेलं आहे, त्या माणसाचं क्वालिफिकेशन काय आहे आणि त्याच्याकडे नोंदणी प्रमाणपत्र जे आहे ते असणं आहे की नाही हे बघणं हे आरोग्य विभागाचं काम होतंच आणि ते झालेलं दिसत नाहीये मला. दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक GN साईबाबा यांना देशविघातक कृत्य, बंदी असलेल्या संघटनांचा सदस्य आणि प्रचार केल्याबद्दल गडचिरोली सत्र न्यायालयानं दोषी ठरवत आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. साईबाबासह हेम मिश्रा, प्रशांत राही, विजय तिर्की, महेश तिर्की आणि पांडू नरोटे या 5 जणांनाही न्यायालयानं याच आरोपांखाली दोषी ठरवलं आहे. साईबाबा आणि इतर 4 जणांना आजन्म कारावास तर एका आरोपीला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयानं ठोठावली आहे. 2013 मध्ये गडचिरोली पोलिसांनी साईबाबाला अटक केली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात 10वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. यंदा या परीक्षेला राज्यातल्या 21,686 शाळांमधून 17,66,098 विद्यार्थी बसले आहेत. यासाठी 4,728 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षा काळात गैरव्यवहार रोखण्यासाठी 250 भरारी पथकं नेमण्यात आली असून 12वीच्या पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवर चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. साहित्य विश्वातील आघाडीच्या कथा लेखिका स्नेहलता दसनूरकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सुरुवात झाली. स्त्री जीवनातील सुखदुःख शब्दबद्ध करणाऱ्या स्नेहलता दसनूरकर यांचे 70 कथासंग्रह, 2 कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या असून त्यांनी इतरही वैचारिक लेखन केलं आहे. इतर भाषात त्यांच्या कथांचे अनुवादही झाले आहेत. स्नेहलता दसनूरकर यांच्या वज्रादपी या सत्य घटनेवर आधारित कथेवरील शापित या चित्रपटाला राज्य शासनाचे 8 पुरस्कार मिळाले होते. स्नेहलता दसनूरकर यांच्या अवंतिका या कादंबरीवर दूरचित्रवाणी मालिकेमुळे त्यांचं नाव घराघरात पोहोचलं. अजून यौवनात मी, शपथ, ओलावा, लाखो बायका तशी, रुपेरी पश्चिमा, भिंत हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह आहेत. लेखनाव्यतिरिक्त शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातही त्या कार्यरत होत्या. बंगळुरू इथं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या रंगतदार ठरलेल्या क्रिकेट कसोटीत विजयश्री खेचून आणत पुण्याच्या पराभवाचा वचपा काढला. या विजयामुळे भारतानं मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. विजयासाठी केवळ 188 धावांचं लक्ष्य घेऊन उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघ हे आव्हान पार करेल अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र अश्विननं 6 गडी बाद करत भारताला विजय सहज साध्य केला. दुसऱ्या डावात शेवटचे 4 गडी केवळ 11 धावात बाद करत भारतानं 75 धावांनी विजय मिळवला. त्याआधीही दुसऱ्या डावात ठराविक अंतरानं ऑस्ट्रेलियाचे गडी बाद होत राहिले तर शेवटचे 4 गडी केवळ 11 धावात तर संपूर्ण संघाला 112 धावात गुंडाळत भारतानं सामना खिशात घातला.
उमेश यादवनं 2 तर इशांत शर्मा आणि जाडेजानं प्रत्येकी 1-1 गडी बाद केला. 90 आणि 51 धावा करणाऱ्या के.एल. राहुल सामनावीर ठरला. आजचा विजय म्हणजे कोणालाही काहीही सिद्ध करायचं नाही, तर परिस्थिती कोणतीही असली तरी आम्ही विजय मिळवू शकतो हे स्वतःलाच दाखवायचं होतं, असं कर्णधार विराट कोहली यानं सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितलं. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या 5व्या गड्यासाठी 118 धावांनी सामन्यात महत्वाची भूमिका बजावल्याचं कोहली म्हणाला. हवामान. येत्या 2 दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. या काळात राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तापमान 9 सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 18. नागपूर 33 आणि 18. पुणे 34 आणि 12. औरंगाबाद 34 आणि 17. नाशिक 33 आणि 14. कोल्हापूर 34 आणि 17. रत्नागिरी 32 आणि 18. सोलापूर 38 आणि 19. अमरावती 34 आणि 18. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाचा निर्णय होईपर्यंत विधान परिषदेचं कामकाज चालू न देण्याची विरोधकांसह शिवसेनेची ही आक्रमक भूमिका. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. म्हैसाळ इथल्या स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणाची पाळंमुळं कर्नाटकमध्येही. म्हैसाळ गावाला भेट दिल्यानंतर सभागृहात निवेदन करणार आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती. राज्यातल्या जलयुक्त शिवार योजनेचं त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण करणार जलसंधारण मंत्री राम शिंदे यांची विधानसभेत माहिती. म्हैसाळ अवैध गर्भपात प्रकरणातला मुख्य आरोपी खिद्रापुरेला बेळगावातून अटक. 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. नक्षली चळवळीला पाठिंबा देऊन देशविघातक कृत्य केल्याबद्दल दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जे.एन. साईबाबा आणि 4 जणांना गडचिरोली सत्र न्यायालयानं ठोठावली आजन्म कारावासाची शिक्षा. राज्यात 10वीची परीक्षा सुरू. कॉपीला आळा घालण्यासाठी भरारी पथक तैनात. आणि बंगळुरू इथं रंगतदार ठरलेल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं मिळवला 75 धावांनी विजय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ गावातील भारतीय रुग्णालयात अवैध गर्भपात करून स्त्रीभ्रूण हत्या झाल्याचं नुकतंच उघडकीस आलं. अधिक तपासणीअंती सुमारे 19 स्त्रीभ्रूणांचे अवशेष सापडल्यानं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणांमुळे स्त्रीभ्रूण हत्येचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. त्यासाठी याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी पत्रकार प्रतिमा जोशी यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.